आय नो गाईज, जेव्हा 2 मार्क्सचे क्वेश्चनिंग आपल्या युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये विचारला जातो, तेव्हा मुलांना जरा प्रॉब्लेम जातो. कारण यामध्ये आपल्याला ऑप्शन नसतो. 10 क्वेश्चन दिले आहे, तर आपल्याला 10च अटेंड करायचं आहे. बट गाईज, डोंट यू वरी. या तुमच्या प्रॉब्लेमवरती मी तुमच्यासाठी क्विकली सोल्युशन घेऊन आले आहे. कारण मी आज तुमच्यासोबत टॉप 10 असे क्वेश्चन शेअर करणार, जे रिपीटेडली प्रिव्हियसली इयर्स एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात, सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये आणि करंट सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये ज्याचे येण्याचे चान्सेस भरपूर आहे. सो गाईज, टॉप 10 क्वेश्चन आहे फॉर 2 मार्क्स. हा व्हिडिओला सेव्ह करून ठेवा, कारण तुमच्या सेमिस्टर एक्झामिनेशनमध्ये भरपूर हेल्पफुल होणार आहे. ओके, सो गाईज, आजचा सब्जेक्ट आहे नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. यामध्ये मी टॉप 10 क्वेश्चन तुम्हाला शेअर करणार आहे फॉर 2 मार्क्स. ओके, सो गाईज, फर्स्ट क्वेश्चन आहे डिफाईन NADS, दॅट इज नोवेल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम. Second one is a defined microencapsulation. It's also most important. Third one is a defined mucoadhesive. हा सुद्धा आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारला जातो. फोर्थ वन इज अ डिफाईन ऑस्मॅटिक पंप. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे गाईज. फिफ्थ वन इज अ डिफाईन मायक्रोस्पियर. हे टॉप 5 क्वेश्चन आहे आणि याचे एक्झामिनेशनमध्ये येण्याचे चान्सेस भरपूर आहे. सो व्हिडिओला पटकन सेव्ह करून घ्या गाईज. सिक्स्थ वन इज अ व्हॉट इज GRDDS. याचा लॉंग फॉर्म मला कमेंट करून सांगा काय आहे तर. सेवन्थ वन इज अ लिस्ट परमिएशन एन्हान्सर. हा एक पॉईंट तुम्हाला विचारला जाऊ शकतो. 8 वन इज अ डिफाईन लिपोझोम्स. लिपोझोम्स काय आहे, कशा प्रकारे फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये रोल आहे त्याचा, ते आपल्याला लिहायचं आहे. 9th वन इज अ डिफाईन नॅनो पार्टिकल. अँड गाईज, 10th अँड लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट आहे, दॅट इज व्हॉट इज ऑक्युझर्ड. हा सुद्धा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. सो हे टॉप 10 असे क्वेश्चन आहे जे एक्झामिनेशनमध्ये भरपूर इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे तुमच्यासाठी आणि भरपूर हेल्पफुल राहणार आहे तुमच्या सेमिस्टर एक्झामिनेशनसाठी. सो व्हिडिओला पटकन सेव्ह करून घ्या, कारण फ्युचरमध्ये ह्या व्हिडिओला तुम्ही मिस करणार आहे.